कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. आता आपला गण्या मोठा झालाय, त्यामुळे त्याला आता सगळं सांगायला काही हरकत नाही, हो ना? ताई तू आता माझी मस्करी करणार आहेस का? अरे नाही रे, ती कशाला चिडवेल. उलट बरं झालं तिने मला सांगितलं ते. म्हणजे काय, आता आम्हाला दोघींनाही काळजी करायची काहीच गरज नाहीये. तसंच काही वाटलं ना तर आम्ही तुला हाक मारत जाऊ. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय मग किल्लेदारीन बाई, काय आहे का, ओळख आहे का? काही सरलात आपल्या काकाला? तर अरे बोडक्या, तुला कसं विसरीन मी? कन्यादान केलंच ना माझं. आमचं बी जरा भलं करा. नाही रे बाबा, सगळं व्यवस्थित झाल्यावर तुझा मोबदला तुला मिळेल. बरं ऐक, तू आता आहेस तिथेच राहा. तुला गावाला बिवाला जायचं भानगडीत पडू नको. म्हणजे तू काय मला अज्ञातवासात पाठवतेस की काय? तसं समज पाहिजे तर. काय झालं नरसिंहाच्या सुटकेचं? आत्याबाई, आपल्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. शिवाप्पाने जरी सरेंडर केलं असलं तरी त्याच्या माणसांकडनं कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाहीये. त्यांच्याशी संपर्क साधायचा आपल्याकडे कुठलाच मार्ग पण नाहीये. अरे मग आता करणार आहेत काय मुख्यमंत्री? काहीतरी तर करणार असतीलच ना? काय बोलले का तुमच्याशी? ते काय बोलणार? म्हणजे एवढं सगळं करूनही आपण अजून आहोत तिकडेच आहोत. अगदी असंच नाही, पण चिंता अजून कमी नाही झाली हे नक्की. मी कालपासून पाहते, परशू भाऊजी हिच्याशी लग्न करून आल्यापासून तुम्ही सगळे हिच्याशी वाईट वागताय. परवापर्यंत आपली सुगंधा करणारे तुम्ही सगळे आज ही समोर आल्यावर तोंड फिरवताय. जर इथे आल्यावर तुम्ही मला पकडलं नसतं, तुम्हाला भेटली नसतीस, तर या भागातली खरी परिस्थिती इतक्या खोलवर जाऊन मला कधीच कळली नसती. मीटिंग्स मध्ये लोकांशी बोलताना माझे बाबा कसं बोलतात, काय बोलतात, त्याचं बारीक निरीक्षण करायचे मी. त्याच्या प्रामाणिकपणे आणि तळमळतेनं बोलायचे ना, अगदी तसंच बोलतोस तू. तुला माहितीये नंदिनी, एकदा मी अमृताशी बोलताना तिला म्हणालो होतो की जेव्हा जेव्हा मी नंदिनीला पाहतो तेव्हा मला तुझी आठवण होते. आणि माझं मत अजून कायम आहे. तू खरंच कुठे कमी पडत नाहीयेस. कमी पडतंय आपलं नशीब. परमेश्वराच्या मनात असल्याशिवाय काही होणार नाही. अगं पण मग आपण काय करायचं सगळ्यांनी? असाच एकमेकांना खोटा दिलासा देत राहायचंय? शिवप्पांना जाऊन भेटते, त्यांना विचारते की तुमची लोक अजून काहीच कशी करत नाहीयेत म्हणून. जानकी अगं, तो इकडे तुरुंगात आहे आणि ती माणसं तिकडे जंगलात. इकडे बसून त्याला काय कळणार आहे तिकडे काय चाललंय ते? परशुरामला जे वाटतंय तेच करतोय तो. सांगत होतो काडी मुड घे, काय पैकी हवे असतील तरी घे, गावाला जाऊन राहा, सुखाने राहिली असतीस. आता तुझी इथं अवस्था कशी होणार माहितीये? ना घर का ना घाट का. माझी दुसरी बायको तुला सांगतो लय चिकण्यावर का मज्जा. मी पाया पडले तेव्हाही मला आशीर्वाद दिला नाहीस तू. मला खरंच खूप वाईट वाटलं ग. कोणाबद्दलही विचार करायला माझ्याकडे वेळ नाहीये. जानकी ताई, अगं नको असं वागूच नाही. तुला खरंच वाटत असेल की याच्यात माझी चूक आहे तर वाटेल ती शिक्षा दे मला. मला आता मी काय बोलू ते सुद्धा कळत नाहीये. तू पण नाही नीट बोलणार आहेस का माझ्याशी? मी आधी तरी तुझ्या बरोबर कधी नीट बोललोय? आणि जा, आत्याबाई बोलवतात तुला. ताई तुला सांगितलं होतं ही सुगंधा फालतू आहे म्हणून. गण्या नीट बोल. ताई तुम्हाला मारलंस तरी चालेल, पण मी तुला कायम हेच सांगणार की ती फालतू आहे म्हणून.